नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये संध्याच ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सकाळी सकाळी ना मस्त आपल्या झाडाकडे सगळ्या एकदम डोळे भरून पाहिल्याच्यानंतर खूप छान वाटतं. आणि ते जे मस्त असं कोमल कोमल छान नाजूकशी अशी फुलं निघालेली असतात त्यांना पाहिलं तर खूप भरून वाटतं, छान वाटतं एकदम. म्हणजे मन उत्साही होतं काम करायला. हे आमचे मस्त असे लव बर्ड्स पाहू शकता तुम्ही. मस्त असं सकाळी सकाळी पूजा करून घेतली देवाची, पूजा करायला सुरू केली होती. सकाळी ना अक्षत शूट घ्यायला वगैरे कोणी नव्हता. अक्षत गेला होता शाळेला, आता त्याची शाळा झालेली आहे सकाळी 7:15ला, कारण ते मतदानचं वगैरे काहीतरी शिक्षकांना काम दिलेलं आहे, त्यासाठी कमी वेळाची शाळा घेत आहेत त्यांनी. ते पण सकाळी सकाळी लवकर, त्याला व्हॅन येते 6:30ला, त्यासाठी खूप लवकर जातात ते. गेला कीच लगे मी मग पूजाला लागले. मस्त अशी पूजा झाली सकाळी सकाळी. एक मॉर्निंग रुटीनच्या व्हिडिओ खाली कमेंट आला होता की मी त्रिपुंड धारण करायचं म्हणजे विभीत लावून घ्यायचं, तीन बोटाची विभीत लावत जा म्हणून एक पूजा स्वामींची. तरी मी हे त्याच त्रिपुंड म्हणजे धारण करून पूजा करत आहे. आम्ही स्वामी आहोत, त्यांच्यासाठी हे आम्ही काय म्हणतात महादेवाचं जे विभीत भस्म असतं ते लावत असतो. तशी सकाळी सकाळी पूजा झाली, मग नंतर लगेच लागले मी स्वयंपाकाला. आज ना मी धपाटं करायला घेतले होते आणि ते पण मी हे जे बीटचं धपाटं करते ना, बीट आणि काकडीचं, हे अगोदर शेअर केलं होतं तुमच्यासोबत, पण मी हे आज वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. आता हे फक्त जे बेसनचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, हे एक म्हणजे प्रमाण वगैरे सगळं मी अगोदरच्या एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे दाखवते फक्त, पण जे सगळं डिटेलमध्ये मी अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे धपाट्याचा, त्याच्यामध्ये आहे, जाऊन पाहू शकता तुम्ही. आता मी हे दाखवते कशासाठी, म्हणजे आमचे जे नणंदबाई होते ना, ते आले होते ना अगोदर 8 दिवसासाठी. मग त्यांनी हे मला धपाट्याचं जे कपड्यावर धपाटा करायचं हे शिकवलं आहे. त्यांनी स्वतः करून दाखवले 2-3. म्हणजे आपण नुसतं ऐकलं तर नाही कळत ना, त्यासाठी हे दाखवून त्यांनी करून दाखवले 2-3. हे कपड्यावरचे धपाटे एवढे भारी होतात. आता हे एकदम पीठ एकदम पातळ करायचं असतं ह्याचं, आणि कपडा आहे ना ओलं करायचं, पूर्ण असं पाण्यामध्ये डीप करून पसरवायचं. आणि वरी पण जे पीठ आपण जे चोरलेलं पीठ असतं ते एकदम पातळ चुरायचं, आणि त्यालासुद्धा पाणी लावून मस्त असं थापूनच घ्यायचं, त्याला लाटायचं नाही, काहीच नाही. आणि ते तव्याला तेल मस्त लावून घ्यायचं आणि वरी टाकून कपड्यानं काढून घ्यायचं. किती असं एकदम करायला पण सोपं आणि खायला तर एवढं टेस्टी. आपण जे लाटून वगैरे करत असतो धपाटं, किंवा कवरवर, मेन कपड्याच्या कवरवर वगैरे करत असतो, त्याच्याने काय होतं, ते थोडं भाकरीच्या टाईम म्हणजे असं रंट वगैरे होतात. पण हे एवढे स्मूथ होतात ना, असं होटानं खाण्याजोगे होतात, एकदम छान होतात. हे फर्स्ट टाईम मी ट्राय केले त्यांच्या म्हणण्यानुसार. आणि त्यांनी असताना त्यांनी 2-3 करून टाकले होते, मी नंतर केले होते आणि आतासुद्धा करून पाहिले, एकदम मस्त झालेले. तुम्ही पण ट्राय करू शकता, खूप छान होतात. असं जास्त मऊसूत आणि एकदम टेस्टीसुद्धा होतात. गुळगुळीत खायसारखे पाहू शकता तुम्ही, किती एकदम सॉफ्ट होतात एकदम, आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतात. स्वयंपाक झालं, गॅस आवरलं, सगळे सकाळचे कामं झाल्याच्यानंतर मी लगे आगावचं काम करायला घेतले, ते म्हणजे घराची साफसफाई. ते का की आता हे श्रावण सुरू होणार आहे, अजून त्याला बरंच वेळ आहे, पण मी थोडं करून अगोदरच करणार आहे, कारण एका दिवसात मला सगळं आवरणं होत नाही. शनिवार होता, केव्हाही जे घरातलं जाळं जळमट असतात किंवा येसा म्हणतात आपण, ते शनिवारीच काढायचं. त्यासाठी आज पूर्ण घराचं मी फक्त येसा काढून घेणार आहे किंवा जाळं काढून घेणार आहे. मस्त असे बरेच 1-1.5 महिना झाला तर मी जाळंच नाही काढलेलं, त्यासाठी जाळं काढून घ्यायला घेतले आज मी, जाळी पूर्ण घरची. आणि त्यासाठी जे ॲडजस्टेबल हे आहेत, काय म्हणतात, जाळी काढायची ब्रश वगैरे म्हणतात तसे. काम असताना मोठं करायचं, काम झालं की त्याला छोटं करून घ्यायचं, म्हणजे ठेवायला त्रास होणार नाही. आज अगोदर हे पूर्ण अशी जाळ्या काढून घ्यायची, जिथे धूळ साचलेली असते ना, आणि ते दुसरं ब्रश जे काय म्हणतात कपड्याचं वगैरे म्हणतात नाही, असे कपड्याच्या ब्रशनं फोटोवरचे वगैरे सगळ्याची धूळ काढून घेतली सगळीकडेच पूर्ण. आता मी आमच्या घरात 4 रूम आहेत, सासू सासऱ्यांची, इकडं एक हॉल, किचन, आणि त्यांच्या रूमला मास्टर बेडरूम आहे, ते म्हणजे मध्येच हे आहे वॉशरूम आहे. सगळीकडे ना फक्त छोटी क्लिप घेतली, कारण पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण किचनचं साफ म्हणजे असं प्रत्येक रूमची पूर्ण साफसफाई करायचं म्हणलं ना, खूप मोठं व्हिडिओ होईल, म्हणून थोडे क्लिप ॲड केले प्रत्येक रूमची. सगळीकडे अगोदर जाळ्या काढून घेतले, मग ते सॉफ्ट ब्रशनं हे करून घेतले,
धूळसुद्धा झाडून घेतली. म्हणजे जे बारीक थर असते, जे पान आपल्या काय म्हणतात धुळाची, हे फक्त जाळी काढतं, पण ते जे बारीक धूळची थर असते ते सॉफ्ट ब्रशनंच निघते त्याच्यामुळे त्याच्यात तसं. आणि हे जे अगोदरचे जे काय म्हणतात आपण आंब्याचे फाटे वगैरे लावलेले होते ते सगळे काढून घेतले येऊन. आणि एकाच वेलीवर इथे ना माझ्याकडे नागवेलीचा वेल आहे, म्हणजे खायच्या पानाचं वेल आहे. आणि निळी गोकर्ण आहे. जे गोकर्णाचं जे वेल आहे ना ते खूप अशी म्हणजे काय म्हणतात वाळल्यासारखी झाली होती. त्याची शेंगा वगैरे वाळून गेलेली होती, ते सगळं काढून घेतलं. आणि हे आहे ना कवाळू बांधलेलं होतं, ते बरेच दिवस झाले होतं आणि ते नासलं होतं, ते पाणी सुटत होतं त्याचं खाली, मग ते पण सोडून घेतलं. मी खुर्ची, ते कसं खूप उंचावर होतं, खुर्चीवर टेबल ठेवून थांबले होते, त्यांनी मला मदत केली होती म्हणजे खुर्ची धरायला. लगेच टी व्हीवर कचरा पडेल म्हणून मी त्याच्यावर झापून घेऊन मस्त हॉल साफ केला, सगळं स्वच्छ करून घेतलं. एकदाच पडलेलं सगळं होतं म्हणून नंतर फरशासुद्धा पुसून घेतले मी सगळे. जस्ट आत्ता सगळं काय म्हणतात घरातले सगळं म्हणजे जे जाळे जळमटं काढायचं ते सगळं झालेलं आहे. आत्ता मी आले गच्चीवर कपडे घेऊन जाण्यासाठी. गच्चीवरचे कपडे वाळलेले आहेत, घडी करून घेतले सोबत. आणि आज ना अण्णाभाऊसाठी जयंती असल्यामुळं सगळीकडे काय ढोलाचे वगैरे आवाज चालू आहेत. दिवस मावळलेला आहे, खरी दिवाबत्ती करायचे जाऊन. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ अशाच्या का नवीनच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय.